एक कणिक मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकल्याने त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ छान, खमंग आणि खुशखुशीत होतात। पराठा, शंकरपाळी, कचोरी बनवताना हा उपाय आवर्जून करावा। 2. जर पराठे बनविताना कणिक भिजवताना त्यात दही, दूध मिसळून कणिक भिजवली तर तयार होणारे पराठे फारच खुसखुशीत होतात। 3. कोणताही पदार्थ तेलात तळताना तेलामध्ये चिमूटभर मीठ नक्की टाकावे, याने ते पदार्थ तेल जास्त शोषून घेत नाहीत आणि तेल सुद्धा कमी जळते। 4. पावसाळ्यात कांदा घरी साठविण्यासाठी नेहमी सुका कांदा निवडावा। कांदा कायम जाळीचे पवती, पुठ्याचे बॉक्स, बांबूची टोपली यांमध्ये साठवा। प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये कांदा कधीही ठेवू नये। याच्याबरोबर कांदा, लसूण व बटाटे एकत्र साठवू नयेत, नाहीतर कांदे सडून लवकर खराब होतात। 5. कोणतीही सुकी भाजी जर खारट किंवा तिखट झाली असल्यास त्यात चमचाभर बडीशेपची बारीक पूड करून टाकावी। यामुळे भाजीचा खारटपणा व तिखटपणा कमी असल्यास त्यात चमचाभर बडीशेपची बारीक पूड करून टाकावी। यामुळे भाजीचा खारटपणा व तिखटपणा कमी होईल, कारण बडीशेप ही चवीला थोडीशी गोड असते। 6. कोणताही पदार्थ तेलात तळताना तेलामध्ये चिमूटभर मीठ नक्की टाकावे, याने ते पदार्थ तेल जास्त शोषून घेत नाहीत आणि तेल सुद्धा कमी जळते। 7. अळूवडीसाठी बेसन पिठाचा घोळ तयार करताना त्यामध्ये थोडी चिंच व चिंचेच्या दुप्पटीने गूळ घालून अळूवडी बनवावी, म्हणजे अळूवडी खाताना घशाला खवखवत नाही। 8. तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा नवीन तळणीसाठी वापरायचे असल्यास सर्वप्रथम तेल गाळून घ्यावे, नंतर या तेलामध्ये चिंच किंवा आमसूलचा छोटा तुकडा घालावा। यामुळे तेलाला फेस येणार नाही, तसेच नवीन तळणाऱ्या पदार्थाला अगोदरच्या तळणीचा वासही लागणार नाही। 9. कोणतीही भाजी बनवताना आधी तेलामध्ये कांदा चांगला परतून घेतल्यानंतरच टोमॅटो टाका, कारण कांदा पूर्ण परतण्याआधी टोमॅटो टाकल्यास टोमॅटोच्या पाण्यामुळे कांद्याचे परतणे थांबून कांदा तसाच कच्चा राहतो। 10. भजी बनवत असताना त्यात जर खाण्याचा सोडा टाकणार असाल तर चुकूनही हळद पावडरचा वापर करू नका, नाहीतर भजी लालसर काळी दिसू लागतात। 11. शेंगदाणे भाजून मिक्सरला फिरवून त्यांचा कूट बनवून ठेवा, यामुळे भाज्यांसाठी दाण्यांचा कूट घालणे सोयीस्कर होते। 12. भाजीसाठी काळा मसाल्याचे वाटण वापरणार असाल तर हे वाटण तयार करताना त्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्याने भाजी फारच चविष्ट होते। 13. पुऱ्यांसाठी पीठ मळताना जर पिठात किंचित साखर घातली तर पुऱ्या अधिक वेळ टम्म फुगलेल्या राहतात। 14. आठवड्यातून एकदा कुकरची रबरी रिंग 10 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवावी, असे केल्याने कुकरची रिंग लवकर खराब तर होणार नाहीच, तसेच कुकरचे प्रेशरही चांगले राहील। 15. कपबशा आणि प्लास्टिकच्या भांड्यांवरील पडलेले हळदीचे वा चहाचे डाग घालवण्यासाठी थोडीशी ब्लीचिंग पावडर पाण्यात मिसळून तयार पाण्यात ही भांडी बुडवून ठेवावीत। काही वेळ असेच ठेवल्यानंतर साबणाने हलके घासून स्वच्छ धुवावेत। 16. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत होतं, याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या दूर होतात। 17. जेवण केल्यावर 1 तुकडा गूळ खाल्ल्याने एनर्जी मिळते, रोगप्रतिकारक शक्तीही वाढते। 18. गुळात असलेले कॅल्शियम, फॉस्फोरस हाडं मजबूत करण्यास मदत करतात। 19. जेवणानंतर गुळाच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत मिळते। 20. जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते। 21. गुळामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे शरीरात रक्त वाढतं। ज्या लोकांमध्ये रक्त कमी आहे त्यांनी गुळाचं सेवन करावं। 22. आंबील पिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते। 23. नाचणीमध्ये व्हिटॅमिन B3 असते, जे त्वचेच्या निरोगी निर्मितीस मदत करते आणि सुरकुत्या आणि त्वचा रोग टाळते। 24. नाचणी पिठात शरीरात न विरघळणारे फायबर असते, ज्यामुळे पचन सुलभ होते आणि बद्धकोष्ठता दूर राहते। 25. महिलांमध्ये वाढत जाणारी इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाची समस्या दूर करण्यासाठी पांढऱ्या कांदा उपयुक्त आहे। 26. पांढऱ्या कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड फॅट मुबलक असतं। 27. पांढऱ्या कांद्यात प्रोबायोटिक्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पचन सुधारण्यास मदत होते। 28. पांढऱ्या कांद्यामध्ये क्रोमियम आणि सल्फरचं प्रमाण अधिक असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते। 29. हाडांच्या समस्या असतील तर आहारामध्ये नियमितपणे पांढऱ्या कांद्याचा समावेश करा। 30. पांढऱ्या कांद्याच्या सेवनामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते। 31. पांढऱ्या कांद्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि केमिकल्समुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते।
32 शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी डिंकाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 33 बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू उपयोगी असतात. बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात. 34 डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि ऊब मिळते. डिंक पाठीच्या हाडाला मजबूत बनवतं. 35 पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सुद्धा लोक डिंकाचं सेवन करतात. 36 दररोज 1 ते 2 डिंकाचे लाडू खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. 37 पोटातील जंत, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी डिंकाचा वापर केला जातो. 38 डिंकाचा वापर औषधासोबतच बेकरी प्रोडक्ट्स, सौंदर्य उत्पादने, एनर्जी ड्रिंक यामध्ये देखील करण्यात येतो. 39 सोडियमयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने हार्ट अटॅक, लठ्ठपणा, हृदयाचे रोग, किडनीचे विकार होतात. 40 दररोज अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने हायपरटेन्शन आणि हाय ब्लड प्रेशर सारखे आजार उद्भवू शकतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.